आदरणीय पया बोधीजी भंते यांचा 46वा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व हजर असलेले आमचे आदरणीय मल्हारे साहेब, आदरणीय डोंगरे साहेब, आमचे टी.पी. वाघमारे साहेब, आमचे नरवाडेजी आणि सर्व कलाकार आणि कासरखेड्याचे सर्व कलाकार आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व महिला मित्र हो, गेल्या 5 ते 6 वर्षापासून हे जे ऋषीपतन संस्थेच्या वतीनं जे रात्रंदिवसाचं इथं जे श्रामणेर शिबिर लागते ते आदरणीय भंतेजी पयाबोधी याच्या परिश्रमातूनच हे निर्माण झालेलं आहे। आणि आदरणीय पयाबोधीजी हे जे महिन्याच्या 19 तारखेला या ठिकाणी जे पौर्णिमा साजरी करतात, त्यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यातील असो किंवा नांदेड जिल्ह्याच्या बाहेरील सुद्धा असो मंडळी इथे येतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या महिला मंडळ यावेळेस इथं भोजनदान देतात आणि या निमित्तानं 300 ते 500 लोक प्रत्येक महिन्याच्या 19 तारखेला इथं जमतात आणि त्या निमित्तानं इथं दानही देतात। आणि इथलं जे श्रामणेर शिबिर आहे ते श्रामणेर शिबिर 24 घंटे चालते आणि जवळजवळ प्रत्येक वेळेस 20 ते 25 इथे श्रामणेर असतात। मागच्या महिन्यामध्येच एक जवळजवळ 19 महिलांनी इथं श्रामणेर दीक्षा घेतली होती आणि श्रामणेर दीक्षामध्ये भाग घेऊन त्यांनी आपलं एक व्यावहारिक जीवनातून काही दिवस बाहेर काढून धम्माचं जीवन जगण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे या सगळ्याच्या समाजाच्या ताकदीवर आणि समाजाचा याच्या सहभाग आहे। प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या निमित्तानं असो की गावोगाव भंतेजी जाऊन जे धम्माचा उपदेश करतात, त्या उपदेशाच्या माध्यमातून असून इथं हा परिसर फुललेला आहे। हे जवळजवळ 2.25 एकर जागा आहे। ही केवळ आणि केवळ समाजाच्या दानामधूनच तयार केलेली आहे आणि इथलं जे 50 बाय 20चा जो हॉल आहे बाजूला दिसतो तो सुद्धा समाजाच्या दानामधूनच आहे आणि पाठीमागे एक 3.5 कोटीचं एक महाविहार होऊ घातलेलं आहे। आज ते फाउंडेशनपर्यंत आलेलं आहे। त्याला 140 क्विंटल स्टील आतापर्यंत लागलं आहे आणि आणखीही लोकांचं देणं चालूच आहे। तरी यानं त्या निमित्ताने जर कुठं काही काम आपण जर चांगलं प्रमाणित करत असेल तर तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबाचं लोक त्याला दान देतात। बाकीच्या ठिकाणी जरी काही शासनाची निधी उपलब्ध असेल त्या निधीमध्ये लोकांचा सहभाग तेवढा नोंदला जात नाही। फक्त तिथला जो चालक आणि मालक असतो तोच संबंधित असतो आणि बाकीच्या लोकांना तो सहभागी करून घेत नाही। म्हणून हे एक आपल्या या खुरगाव नांदुसा इथलं जे महाविहार आहे हे एक आपल्या धर्मासाठी किंवा एक जी दानपारमिता म्हणतात त्या दानपारमितेचं हे एक जिवंत असं उदाहरण आहे। लोकांच्या श्रमामधून किंवा आम पब्लिकच्या आंबेडकरवादी किंवा बाबासाहेबांना आणि तथागतांना मानणाऱ्या लोकांच्या ज्या ताकदीमधून जी उभं राहते ती एक वेगळीच ताकद आहे। जरी हे छोटं जरी असलं तरी याच्यामध्ये विविध गावचा, विविध जिल्ह्यातला आणि विविध लोकांचा सहभाग आहे। त्या सहभागामुळे या 3 ते 4 वर्षामध्ये या खुरगावच्या या भूमीला असं या सर्वाच्या सहभागातून महत्त्व प्राप्त झाले आहे। म्हणून आम्ही सर्वांच्या वतीनं आदरणीय भंतेजींना शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांनी असंच कार्य करत राहावं अशी एक मनोकामना व्यक्त करून माझं हे शुभेच्छा त्यांच्या दानपारमितेला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम। आणि सर्वांना या निमित्तानं आवाहन करतो की हा जो डोलारा आहे हा केवळ आपल्या दानपारमितेवरच अवलंबून आहे। तर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या संस्थेला भेट द्यावी, या श्रामणेर प्रशिक्षण केंद्राला भेट द्यावी आणि इथला जो अनुभव आहे, इथला जे वातावरण आहे त्या वातावरणाचा आपणही अनुभव घ्यावा आणि आपणही पुनीत व्हावा अशी मी सर्वांना विनंती आणि मदत तर सर्व